नमस्कार. योगभास्कर राष्ट्र या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली चर्चा वर्ष 2026चे वार्षिक राशीफल या विषयावर सुरू आहे आणि आज या शृंखलेचा 7वा भाग आहे. आणि आजच्या भागामध्ये आपण तुळ राशीच्या जातकांसाठी वर्ष 2026 हे कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती ही जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आणि फलादेशाच्या अचूकतेसाठी हे राशीफल आपली लग्न राशी आणि आपली चंद्रराशी या दोन्हीनुसार पाहावे आणि त्यानंतर एकत्रितपणे आपला निर्णय घ्यावा. कारण लग्न कुंडली आणि चंद्रकुंडली ह्या दोनही कुंडल्या ह्या महत्त्वाच्या असतात. वर्षफलाचा विचार करताना गुरु, शनी आणि राहू केतू यांची स्थिती ही ग्राह्य धरलेली आहे. गुरु सध्या अतिचार गतीमध्ये आहे आणि वर्षाच्या सुरुवातीला तो मिथुन राशीमध्ये वक्र अवस्थेत असणार आहे. ही स्थिती 1 जून 2026 पर्यंत असणार आहे आणि या कालखंडात गुरु हा ग्रह तुळ राशीच्या जातकांसाठी भाग्यभावात असणार आहे. अर्थात हे एक त्यांच्यासाठी श्रेष्ठ भ्रमण असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 1 जून 2026 रोजी गुरु आपले राशी परिवर्तन करेल आणि यावेळेला तो कर्क राशीत जाणार आहे. कर्क ही गुरुची उच्च रास आहे आणि तुळ राशीच्या आणि लग्नांच्या जातकांसाठी हा गुरु त्यांच्यासाठी दशम भावात येणार आहे. येथे गुरु हंस महापुरुष योग निर्माण करणार आहे. त्याचबरोबर गुरुला दशम भावामध्ये कारकत्व मिळते. हाही कालखंड तुळ राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत श्रेष्ठ असणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 31 ऑक्टोबर 2026 रोजी गुरु पुन्हा एकदा राशी परिवर्तन करेल आणि यावेळेला तो पुढील राशीमध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि तुळ लग्न आणि तुळ राशीच्या जातकांसाठी हा गुरु लाभभावात आपले गोचर करणार आहे. एकंदरीत पाहता तुळ लग्न आणि तुळ राशीच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचर भ्रमण संपूर्ण वर्षभर तुमच्यासाठी अनुकूलच असणार आहे. त्याबद्दल कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. शनी हा ग्रह संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये राहणार आहे आणि तुळ राशी आणि तुळ लग्नांच्या जातकांसाठी हा शनी षष्ठ भावातून वर्षभर आपले गोचर करणार आहे. त्याची 3री दृष्टी तुमच्यासाठी अष्टम भावावर, 7वी दृष्टी तुमच्यासाठी व्यय भावावर आणि 10वी दृष्टी ही तुमच्या तृतीय भावावर पडणार आहे. तर राहू आणि केतू हे ग्रह क्रमशः कुंभ आणि सिंहेमध्ये आहेत. यांचे राशी परिवर्तन 5 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे आणि त्यावेळेला राहू हा ग्रह तुमच्यासाठी चतुर्थ भावात तर केतू हा ग्रह दशम भावात असणार आहे. हा कालखंड तुमच्यासाठी गृहसौख्याच्या दृष्टीने अनुकूल म्हणता येणार नाही. त्यावेळेला तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुळ राशीच्या जातकांचा विचार करता तुळ राशीच्या जातकांचा राशीस्वामी हा शुक्र आहे. एकंदरीत संतुलित जीवनशैली, समजूतदारपणा असणे, नातेसंबंध सांभाळणे यासारख्या गोष्टीवर तुळ राशीच्या जातकांचे प्रभुत्व असते. वर्ष 2026 हे एकंदरीत विचार करता तुळ राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी नवी शिखरे पादाक्रांत करणारा असा हा कालखंड आहे. कारण संपूर्ण वर्षभर गुरुची साथ ही तुम्हाला लाभणार आहे. त्याचबरोबर षष्ठ भावामध्ये जो शनी विराजमान आहे तो सुद्धा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. कारण षष्ठ भाव हा अवयवाचा भाव आहे. येथे पापग्रह ही शुभ फळे देत असतात. येथील शनी तुमच्यासाठी शत्रुहंता योग निर्माण करणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये चुरस आणि चुरशीतून तुम्हाला यशप्राप्ती होताना ही दिसत आहे. शनी मीन राशी तुळ राशीसाठी षष्ठ भावातून आहे. हा भाव रोग, रिपू आणि ऋण यांचा भाव आहे. येथे हा शनी संघर्ष तर करायला लावेल पण तुम्हाला योग्य ते यश सुद्धा मिळवून देणार आहे. कारण शनी हा ग्रह न्यायप्रिय ग्रह आहे आणि तुमच्या कामाची दखल घेतल्याखेरीज शनी महाराज राहत नाहीत. हा कालखंड संपूर्ण वर्षभर तुमच्यासाठी परिस्थितीवर मात करू शकण्यासारखा आणि त्यासाठी अनुकूलता प्रदान करणारा असा आहे. आर्थिकदृष्ट्या विचार करता खर्च हा वाढताना दिसत आहे. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2026 ते जून 2026 या कालखंडात नवम भावामध्ये हा गुरु असणार आहे. हा भाव तुमच्या भाग्याचा भाव आहे, प्रवासाचा भाव आहे, यात्राचा भाव आहे. म्हणून हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आणि एकंदरीतच गुरु जेव्हा नवम भावामध्ये आपले गोचर करत असतो ही स्थिती त्या
जातकासाठी अत्यंत श्रेष्ठ स्थिती असते, कारण अशी स्थिती 13 वर्षातून एकदा येत असते. त्यानंतर गुरु 1 जून 2026 रोजी राशी परिवर्तन करेल आणि त्यावेळेला तो तुमच्यासाठी दशम भावातून आपले गोचर करणार आहे. येथे दशम भावामध्ये गुरु हा उच्च असणार आहे आणि त्यामुळे हंस महापुरुष योग हा निर्माण होणार आहे. एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड तुळ राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी निर्माण होणार आहे. मुख्यत्वाने कार्यक्षेत्राच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने, नोकरी करण्याच्या दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा असणार आहे. जबाबदाऱ्या ह्या वाढतानाही दिसत आहे, परंतु कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही भरीव कार्यसुद्धा करू शकणार आहात. पद, प्रतिष्ठा यांचा लाभ तुम्हाला होणार आहे, परंतु गुंतवणूक ही तुम्ही सावधानतेने केली पाहिजे. जेव्हा 31 ऑक्टोबर 2026 रोजी गुरु राशी परिवर्तन करेल तेव्हा तो तुमच्यासाठी लाभभावात असणार आहे. लाभातील गुरु हा कामना पूर्ती होण्यासाठीचा तुमच्यासाठी कालखंड असणार आहे, कारण 11वा भाव हा लाभाचा, कामनांच्या पूर्तीचा, तुमच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षांचा भाव आहे. आणि येथे असलेला हा गुरु तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येणार आहे, कारण गुरु सर्व शुभ कार्यांचा हा कारक असतो आणि लाभभावात कोणताही ग्रह अशुभ प्रभाव देत नाही. आणि त्यात गुरुसारखा सर्वाधिक शुभ ग्रह येथे असणार आहे आणि ही स्थिती सुद्धा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. या कालखंडात ज्यांना संततीची कामना आहे त्यांचे मनोरथ सिद्धीस जाण्याचे संकेत हा गुरु त्यांच्यासाठी घेऊन येणार आहे. आर्थिकदृष्ट्या लाभाचे योग त्यावेळेला तुळ रास आणि तुळ लग्नांच्या जातकांसाठी निर्माण होणार आहे. राहू आणि केतू या ग्रहांचा विचार करता राहू हा ग्रह वर्षाच्या सुरुवातीपासून ते डिसेंबर 2026 पर्यंत तुमच्यासाठी पंचम भावात असणार आहे, तर केतू हा ग्रह तुमच्यासाठी लाभ भावात असणार आहे. पंचम भाव हा आपल्या विद्येचा, संततीचा, प्रेमाचा, भावनांचा भाव आहे आणि येथे राहू हा उपद्व्याप करणारा ग्रह म्हटले तरी थोडक्यात चालण्यासारखे आहे, कारण राहू हा भ्रम उत्पन्न करत असतो. त्यामुळे भावना प्रधान जे जातक आहेत त्यांना पंचमातील राहू हा प्रभावित करू शकतो. नवतरुणांमध्ये नवे प्रेमसंबंध निर्माण होण्यास हा कालखंड पोषक आहे, परंतु त्यातही तुम्ही सावधान राहिले पाहिजे, कारण भ्रम, आकर्षण आणि खरे प्रेम यातली तफावत ही तुम्हाला समजता आली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड भ्रमित करू शकतो, तुमचे मन हे भरकटू शकते, परंतु नवीन काही करण्याची जर धडपड असेल तर त्यांच्यासाठी हा राहू अनुकूल असणार आहे. 5 डिसेंबर 2026 रोजी जेव्हा राहू आणि केतू हे आपले राशी परिवर्तन करतील तेव्हा तुळ रास आणि तुळ लग्नांच्या जातकांसाठी हा राहू चतुर्थ भावामध्ये असणार आहे आणि केतू हा दशम भावामध्ये असणार आहे. हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल म्हणता येणार नाही. चतुर्थामध्ये पापग्रह हा अशुभ फलदायी असतो आणि येथे राहू हा खलग्रह आहे आणि म्हणून गृहकलह होण्याची शक्यता, त्यावेळी निर्माण होण्याची शक्यता ही दिसून येत आहे. त्याचबरोबर 5 डिसेंबर 2026 नंतर तुम्हाला मातृचिंता ही सुद्धा सतावू शकते, त्यामुळे तुम्ही तुमच्या आईच्या स्वास्थ्याची योग्य ती काळजी घेणे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला थोडासा उदासीनपणा आलेला दिसून येईल, कारण दशम भावामध्ये केतू विराजमान असणार आहे आणि तो काळ तुमच्यासाठी तेव्हा फारसा ठीक म्हणता येणार नाही. कार्यक्षेत्रामध्ये उत्साह असा तुम्हाला जाणवणार नाही, तरीसुद्धा तुम्हाला सतर्कतेने काम हे करावे लागणार आहे. शनी जे 27 जुलै 2026 रोजी वक्री होईल तेव्हा कामे ही धीम्या गतीने पुढे सरकणार आहे. हा काळ नवे काम आणि कामामध्ये नवीन बदल करण्यासाठी अनुकूल असणार नाही आणि म्हणून याआधीच तुम्ही तुमच्या नवीन कामाची सुरुवात किंवा नवीन व्यापाराची सुरुवात ही करणे तुमच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे. नियोजनपूर्वक काम करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता तुळ रास आणि तुळ लग्नांच्या जातकांसाठी हा कालखंड फारशी चिंता करायला लावणारा असा काही नाही आहे, परंतु तरीसुद्धा काळजी आणि सतर्कता ही तुम्ही घेतलीच पाहिजे. 5 डिसेंबर 2026 नंतर जेव्हा राहू चतुर्थ भावात येईल त्यावेळेला पचनसंस्थेचे विकार असतील तर ते बळावू शकतील. षष्ठ भावामध्ये शनी संपूर्ण वर्षभर विराजमान आहे आणि म्हणून जुन्या आजारातून मुक्ती देण्याचे संकेत हा शनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. परंतु याची 8वी दृष्टी 3री दृष्टी अष्टम भावावर आहे, त्यामुळे पचनसंस्थेचे विकार, हाडाचे विकार असे जर असतील तर त्यांनी मात्र स्वतःच्या स्वास्थ्याची ही काळजी घ्यायची आहे.
संतुलित जीवन जगण्याकडे तुमचा कल असला पाहिजे. संपूर्ण वर्षभर तुम्ही त्यासाठी योग्य नियोजन करून ठेवणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. करिअरच्या दृष्टीने विचार करता गुरुचे पाठबळ संपूर्ण वर्षभर तुमच्यासाठी हे असणार आहे. कर्मभावातील जेव्हा गुरु येईल म्हणजे चतुर्थ दशम भावामध्ये उच्चेचा जेव्हा गुरु येईल तेव्हा कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखी सफलता आणि प्रगती ही मिळणार आहे. उच्चेचा गुरु हा दशम भावामध्ये असून त्याची शुभदृष्टी ही चतुर्थ भावावर असणार आहे. हा भाव वाहन, वास्तू, त्याचबरोबर मातृसौख्य आणि वास्तुसौख्याचा भाव आहे आणि त्यामुळे हा कालखंड तुमच्या घरामध्ये सुखद वातावरण निर्मिती करण्यासाठी पोषक असणार आहे. जर तुम्ही नवीन वाहन किंवा वास्तू खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड हा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. घरामध्ये सुसंवाद हे त्यावेळेला हे असणार आहे. राहू जेव्हा पंचमा भावामध्ये असणार आहे म्हणजे संपूर्ण वर्षभर 5 डिसेंबर 2026 पर्यंत असणार आहे. हा भाव भावनांचा आहे आणि राहू भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभर मन चलबिचल होण्याची शक्यता ही दिसून येत आहे. वर्षाखेरीस म्हणजे 5 डिसेंबर नंतर यात थोडाफार बदल होऊ शकतो. मानसिकरित्या तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये 5 डिसेंबर 2026 पर्यंत असणार आहात आणि म्हणून तुम्ही योग्य ती खबरदारी घेणे हे गरजेचे असणार आहे. गुरु हा ग्रह संपूर्ण वर्षभर तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत करणारा हा तुमचा कालखंड असणार आहे. ऋणमुक्तीचे योग हे सुद्धा या वर्षात तुमच्यासाठी जुळून येणार आहेत. कमी परंतु चांगल्या मित्रांचा लाभ हा तुम्हाला होताना दिसत आहे. शेअर मार्केटमध्ये जर काम करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा राहू चांगला आहे, परंतु त्यात सुद्धा तुम्ही सतर्क राहून काम करणे हे गरजेचे असणार आहे. खबरदारी ही तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये घेतलीच पाहिजे. व्यापाराचा विचार करता जून ते ऑक्टोबर 2026 पर्यंतचा कालखंड नवीन व्यापाराची सुरुवात करण्यासाठी अनुकूल असणार आहे. परंतु जेव्हा शनी हा वक्री होईल तेव्हा मात्र व्यापारात नवीन बदल हे शक्यतो करू नये आणि भागीदारीत जर तुम्ही काम करत असाल तर त्यात सुद्धा योग्य ती खबरदारी घेणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. 5 डिसेंबर नंतर नोकरीत बदलाची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचे मन संपूर्ण वर्षभर अभ्यासात लागताना दिसत नाही, परंतु स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. प्रेमीजनांनी सुद्धा सावध राहिले पाहिजे. आकर्षणापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. प्रेम आणि आकर्षण यातला फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे. दाम्पत्य जीवन हे तुळ रास आणि तुळ लग्नाच्या जातकांसाठी ठीकठाक असले दिसून येत आहे. ज्यांना विवाहाची इच्छा आहे अशा नवतरुणांसाठी जानेवारी ते जून 2026चा कालखंड तुमच्यासाठी उत्तम असणार आहे, कारण त्यावेळेला भाग्यभावात गुरुचे गोचर भ्रमण असणार आहे. हा कालखंड विवाह जमवून देण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणार आहे आणि त्यानंतर जेव्हा हा गुरु लाभभावात जाईल म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीनंतर विवाहाची सुद्धा शक्यता ही दिसून येत आहे. ज्यांना संततीची कामना आहे त्यांना जानेवारी ते जून हा कालखंड चांगला आहे आणि पुन्हा त्यानंतर नोव्हेंबर 2026 पासूनचा कालखंड त्यांच्यासाठी चांगला असणार आहे. ज्यांना परदेशी जाण्याची इच्छा आहे त्यांनी जानेवारी ते जून या महिन्यामध्ये जर तुम्ही गेलात तर त्यासाठी तो चांगला असणार आहे आणि ज्यांना आध्यात्मिक उन्नती करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी शनीची तिसरी दृष्टी अष्टम भावावर आहे. हा कालखंड त्यांच्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या उत्तम असणार आहे. त्याचबरोबर ज्यांना गूढ ज्ञान घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. उपाय म्हणून तुळ लग्न आणि तुळ राशीच्या जातकांसाठी देवीचे दर्शन घेणे, आपल्या कुलदेवतेची आराधना करणे असे सोपे उपाय जर त्यांनी केले तर त्यांना संपूर्ण वर्षभर हे सुखदरित्या व्यतीत होण्यास कोणतीच अडचण येताना ही दिसत नाही. अशा रीतीने आज आपण तुळ रास आणि तुळ लग्नांच्या जातकांसाठी वर्ष 2026 कसे असणार आहे याविषयीची माहिती ही जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज येथेच थांबूया. पुन्हा भेटूया वृश्चिक रास आणि लग्नांच्या जातकांची वर्ष 2026च्या वर्षफलाची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.